नमस्कार मित्रांनो. परवा श्रीलंका विरुद्ध भारताच्या मॅचमध्ये कोणी सेंचुरी मारली? बरोबर. चला तर मग जाणून घेऊया देवदत्त पडिक्कल या याच्याबद्दल. देवदत्त पडिक्कल हा भारतीय क्रिकेटमधील एक प्रतिभावान आणि आश्वासक युवा फलंदाज आहे. डावखुरा फलंदाज म्हणून त्याने आपल्या आकर्षक फलंदाजीने क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. संयमी फलंदाजी, उत्कृष्ट तंत्र आणि आत्मविश्वास या गुणांमुळे त्याने भारतीय क्रिकेटमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. देवदत्त पडिक्कलचा जन्म 7 जुलै 2000 रोजी केरळमधील एडप्पल येथे झाला. त्याचे बालपण कर्नाटकात गेले. लहानपणापासूनच त्याला क्रिकेटची विशेष आवड होती. क्रिकेटच्या मैदानावर अधिकाधिक वेळ घालवत त्याने आपल्या खेळातील कौशल्य विकसित केले. देवदत्तने वयाच्या लहान टप्प्यावर क्रिकेटचे प्रशिक्षण सुरू केले. त्याच्या कुटुंबाने त्याला क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. कठोर सराव, शिस्त आणि सातत्य यामुळे त्याच्या खेळात हळूहळू सुधारणा होत गेली. किशोर वयातच त्याने आपल्या फलंदाजीची चमक दाखवण्यास सुरुवात केली. स्थानिक आणि वयोगटातील स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून त्याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या तंत्रशुद्ध फलंदाजीमुळे तो भविष्यातील चांगला क्रिकेटपटू म्हणून ओळखला जाऊ लागला. देवदत्त पडिक्कलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले. रणजी करंडक, विजय हजारे करंडक आणि सय्यद मुश्ताक अली करंडक यांसारख्या स्पर्धांमध्ये त्याने उल्लेखनीय कामगिरी केली. विशेषतः मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याची फलंदाजी प्रभावी ठरली. इंडियन प्रीमियर लीगमुळे देवदत्तला मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी मिळाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळताना त्याने आपल्या फलंदाजीची छाप पाडली. IPLमध्ये त्याने अनेक महत्त्वपूर्ण डाव खेळले. IPLच्या सुरुवातीच्या काळात त्याच्या फलंदाजीचे आत्मविश्वास आणि फटक्यांची निवड विशेष चर्चेत आली. मोठ्या संघांविरुद्ध आणि अनुभवी गोलंदाजांविरुद्ध खेळताना त्याने दाखवलेली परिपक्वता कौतुकास्पद होती. देवदत्तची फलंदाजी प्रामुख्याने तंत्रावर आधारित आहे. तो चेंडूच्या गुणवत्तेनुसार फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. ऑफसाईडवरील त्याचे फटके तसेच कव्हर्स आणि पॉईंटच्या दिशेने केलेले आकर्षक शॉट्स पाहण्यासारखे असतात. त्याची उंची आणि डावखुरी फलंदाजी ही त्याच्या खेळाची आणखी एक वैशिष्ट्य आहे. डावखुरा फलंदाज असल्यामुळे गोलंदाजांसमोर वेगळे आव्हान निर्माण होते. योग्य वेळ साधून फटके मारण्याची त्याची क्षमता त्याला विशेष बनवते. देवदत्त पडिक्कलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या कारकिर्दीत चांगले डाव, शतके आणि महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या पाहायला मिळाल्या आहेत. त्याने आपल्या संघासाठी अनेक वेळा चांगली सुरुवात करून दिली आहे. भारतीय क्रिकेटमध्ये स्थान मिळवणे सोपे नाही. देशात अनेक गुणवान क्रिकेटपटू आहेत. अशा स्पर्धेत देवदत्तने आपल्या कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली. देवदत्तने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पदार्पण केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना त्याला जगातील सर्वोत्तम गोलंदाजाचा सामना करण्याची संधी मिळाली. या अनुभवामुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला अधिक व्यापक दिशा मिळाली. त्याच्या खेळातील सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे संयम. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याऐवजी परिस्थितीनुसार खेळण्याची त्याची शैली आहे. त्यामुळे दीर्घ डाव खेळण्याची त्याची क्षमता त्याच्यात दिसून येते. देवदत्तचा क्रिकेट प्रवास हा तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. यश मिळवण्यासाठी केवळ प्रतिभा पुरेशी नसते. त्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. देवदत्तच्या प्रवासातून ही गोष्ट स्पष्ट होते. त्याने आपल्या खेळात अनेक चढउतार अनुभवले आहेत. प्रत्येक क्रिकेटपटूच्या कारकिर्दीत खराब फॉर्म आणि आव्हाने येत असतात. मात्र अशा परिस्थितीतून शिकून पुन्हा चांगली कामगिरी करण्याची मानसिकता महत्त्वाची असते. देवदत्तचा स्वभाव शांत आणि मेहनती क्रिकेटपटूचा आहे, अशी त्याच्या खेळातून प्रतिमा दिसते. मैदानावर तो आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करतो. त्याचा खेळ आक्रमक असला तरी त्यात तंत्र आणि शिस्त यांचा समतोल दिसतो. भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील प्रतिभावान खेळाडूंमध्ये देवदत्तचे नाव घेतले जाते. त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सातत्यपूर्ण कामगिरी आणि फिटनेस राखल्यास तो भारतीय क्रिकेटमध्ये दीर्घकाळ योगदान देऊ शकतो. देवदत्तची कहाणी आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. स्वप्न मोठे असले पाहिजे, पण त्या स्वप्नासाठी मेहनतही तितकीच मोठी असली पाहिजे. लहानपणापासून क्रिकेटची आवड जोपासून त्याने मोठ्या स्तरापर्यंतचा प्रवास केला आहे. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अजून खूप मोठा टप्पा गाठायचा आहे. भविष्यात तो भारतीय संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करणारा फलंदाज ठरावा, अशी प्रत्येक क्रिकेटप्रेमीची इच्छा आहे. देवदत्त हा आधुनिक भारतीय क्रिकेटमधील एक आशादायी डावखुरा फलंदाज आहे. त्याची फलंदाजी, तंत्र, संयम आणि मेहनत यामुळे तो क्रिकेटप्रेमींच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे.
देवदत्त पडिक्कल हा मेहनत, प्रतिभा आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर पुढे येणारा युवा क्रिकेटपटू आहे. त्याच्या भविष्यातील क्रिकेट कारकिर्दीसाठी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन खेळाडू घेऊन, एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.